हो नक्की काय हो नेते अरे काय त्या पुढे जातो पाटील यांच्या दादा मी तिकडे गेलो होतो. दादांनी महाराष्ट्रातल्या आणि तालुक्या जिल्ह्यातल्या सगळ्या ऊसाच्या कारखानदारी संदर्भातला आढावा घेतला, आढावा सांगितला सगळ्यांना. आणि सहकारी संस्था एक चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे अशा पद्धतीचा एक विश्वास सगळ्या लोकांना दिला. कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात चर्चा नाही, निवडणुकीच्या संदर्भात काही चर्चा परंतु तुमच्या पक्षाचे बीडचे आमदार अजितदादांना भेटले गेले काही दादांची त्यांची चर्चा झाली नाही, ते काहीतरी त्यांच्या कामासंदर्भात आले होते. त्यांच्या स्थानिक पातळीच्या तालुक्यातला काहीतरी विषय होता, त्या संदर्भात ते आले होते. आणि ज्या वेळेला मी नौमडला गेलो त्यावेळेला दादा सगळ्यांना मार्गदर्शन करीत होते. मी गेल्यानंतर मला म्हटले, चेअरमन या मला खुर्ची आणायला सांगितली. बसलो आणि पूर्ण जिल्ह्यातल्या कुठले कारखाने कशा पद्धतीने चालू आहेत, ऊसाचं क्षेत्र काय आहे, कारखाना कधीपर्यंत चालणार आहे, कधीपर्यंत नाही चालणार आहे, सहकारी संस्था आहेत चांगल्या चालल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीने केलं. बस बाकी काही नाही, कारखान्याच्या बद्दलच्या काही अडचणी मांडल्या नाही, पण भविष्यात काळात दादांना भेटून त्या मांडण्यात. संदीप क्षीरसागर आणि अजितदादांमध्ये किती वेळ चर्चा झाली? 5-10 मिनिटं त्यांचं चाललं होतं काहीतरी, साधारण त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या विधानसभेचा काहीतरी एक चांगला विषय होता. नाही, माहित नाही, मला सांगता नाही ना. माझ्या समोरच चालले होते, नाही कामाच्या संदर्भात चालली होती. दादांनी काही फोन पण लावले होते त्यांच्या कामाच्या संदर्भातले अधिकाऱ्यांना. धन्यवाद.